अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर आपला विषय आहे दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होण्यासाठी काही विशेष उपाय सेवा करायचे असतात। तर ते कोणकोणते उपाय सेवा करायचे आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा, आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करत जावा, म्हणजे मी जे नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मग आता आषाढ मास संपत आहे आणि श्रावण मास सुरू होणार आहे। दीप अमावस्या ह्या दिवशी आपल्याला आपल्या घराची सगळी साफसफाई करायची आहे। दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या सगळ्या दिव्यांची पूजा करायची असतात, जे आपण वापरत नाही, जे अखंड दिवा असतात ते नवरात्रीमध्ये आपण दिवा लावतो, समाया असतात, ज्या छोट्या मोठ्या सगळे दिवा काढून आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचे असतात आणि पुसून ते एका पाटावर त्यांची स्थापना करायची असते। दीप अमावस्या हे दिव्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे। दिव्यांचे आभार मानून दिव्यांची पूजा करायची असते। वर्षभर ह्या दिव्याच्या साहाय्यानेच आपण प्रत्येक देवी देवतांची, आपल्या गुरूंची, कुलदेवतांची, त्याचबरोबर आपल्या कुलदेवांची सुद्धा ह्या दिव्याच्या साहाय्यानेच आपण पूजा करत असतो। आणि त्या दिव्याच्या साहाय्यानेच आपली जे काही पूजा आहे, जे व्रत आहे, जे आपण भगवंताकडे संकल्प केलेला आहे, जे काही आपण देवाकडे मागणी मागतो ते देवापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे हे दिवा आहे। हे दिवा म्हणजे अग्नी, या दिव्याच्या अग्नीच्या साहाय्यानेच ही आपली कामना ही देवापर्यंत पोहोचत असते। म्हणून अग्नी देवताशिवाय आपली कोणतीही पूजा अपूर्ण असते। म्हणून ह्या दिव्याच्या साहाय्यानेच आपली सगळी काही कामना, आपली इच्छा सगळी देवापर्यंत पोहोचत असते आणि आपली कामना पूर्ण होत असतात। बघा, आपण कोणतीही पूजा, नित्यपूजा असू द्या किंवा मोठमोठ्या व्रत, मोठमोठे हवन कोणतेही असू द्या, ते दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही। म्हणून दिव्यांचा आभार मानण्याचा हा दिवस आहे। मग आपल्या घरचे आपल्या घरचे कुलांचे दिवे म्हणजे आपले मुलांची प्रगती व्हावी, मुलांच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये, मुलांचं उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये दिव्यासारखं उजेडच राहावं, कधी अंधार हा दिसू नये, आपले मुलं कधीही कोणत्याही संकटामध्ये अडकू नये, आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये, म्हणून त्या दिव्याने या दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांना औक्षण करायचं असतं, मुलांना ओवाळायचं असतं। जसं ते दिवा आहे, देवापर्यंत आपली कामना, आपली इच्छा, आपली भक्ती पोहोचत असते। तर हे आपले मुलं आपलं कार्य, आपलं वंशाचं सगळं काही रीतिरिवाज ते पुढे चालवत नेतात आणि ते परंपरा पिढीनपिढी हे चालूच ठेवतात। म्हणून हे मुलं, हे आपले वंशज, ह्यांचं असंच आपलं कुल चालत राहावं, आपलं वंशज असंच चालत राहावं, आपले दिवे असे चमकतच राहावे, म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांना ओवाळायचं असतं। मग ओवाळताना आपल्याला काय करायचं आहे, पिठाचे दिवे बनवायचे आहेत। पिठाच्या दिव्यामध्ये थोडंसं तूप, साखर टाकायची आहेत आणि असं घट्ट कणक मळायची आहे आणि असे 11 दिवे बनवायचे आहेत। आणि खाली एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे, वरती एक चाळणी ठेवायची आहे, त्याच्यावर झाकून ठेवून ते वाफून घ्यायचं आहे, चांगले असं खमंग वाफून घ्यायचं आहे त्याला। मग थंड झाल्यावर मग ते घट्ट होईल आणि आपण साखर टाकल्यामुळे ते दिवे गोड होऊन जातात।
आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पण सारखं असं गोडवाच राहावं म्हणून ते दिवे बनवण्याचं रिझन पण आहे. दुसरं म्हणजे ते दिवे आपण प्रसाद म्हणून खायचं असतं, म्हणून त्याच्यामध्ये साखर आणि आपण तूप टाकत असतो. मग ते वाफून घ्यायचं असतं आणि मग त्या दिव्यामध्ये तुपाचाच दिवा लावायचा आहे. तेल अजिबात वापरायचं नाही आणि शुद्ध जे आपण खातो तेच तूप टाकायचं आहे. म्हणजे ते दिवा प्रज्वलित करून जर शांत झाले तर ते दिवेसुद्धा आपल्याला प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरच्या लोकांनी खायचं असतात. आणि मग त्या मुलांना एका पाटावर बसवायचं आहे, आसन द्यायचं आहे. आसन देऊन मग आपल्या मुलांना कुंकू असं चढतं कुंकू लावायचं आहे कपाळाला. म्हणजे असं आपलं बोट घ्यायचं आहे, खालून असं वरती कपाळावर केसाकडे जाईल असं चढतं कुंकू लावायचं आहे. आणि मुलांना अर्धा चंद्रगोल आकारामध्ये त्या जे काही आपण पिठाचे दिवे बनवलेले आहेत त्या दिव्यानं ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्या मुलांच्या डोक्यावरनं आपण सुपारी, 1 रुपये नाणं, सोनं वगैरे आपण असं ओवाळतो, ते सगळं ओवाळून घ्यायचं आहे. आणि ते जे दिवे शांत झाले तर ते एक एक दिवा आपल्या मुलांनासुद्धा प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे. आणि हे दीप अमावस्येच्या दिवशीच मुलांच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी करायचं आहे. असे केल्याने बघा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रत्येक संकटापासून संरक्षण होतं आणि आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य हे सुरक्षित राहतं. आणि मेहनत तर आपल्याला करावंच लागणार आहे, पण काही हे शास्त्रीय उपाय आहेत. तसेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. जेवढी आपल्या देवांची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्या पितरांची सेवा करण्याची गरज आहे. पितृ जर समजा आपले असंतुष्ट असेल तर आपल्या घरामध्ये कोणतेही कार्य बरोबर होत नाही, मनासारखं काही घडत नाही, लग्नामध्ये अडथळे येतात, मुलांच्या जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येतात. म्हणून आपले पितृ संतुष्ट असायला पाहिजे. जर आपल्याला कुंडली जर तुम्ही दाखवली असेल कुठे तर तुम्हाला पितृदोष जर असेल तर प्रत्येक अमावस्येला आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. पितरांची सेवा म्हणजे काय करायचं आहे, आपलं जे पाण्याचं भांडं असतं तिथं एक छोटं माठ आपल्याला पितरांसाठी भरून ठेवायचं आहे. आणि भरून तुम्ही ठेवतच असाल तर आपण ते तिथं एक राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या पितृला संतुष्टी करण्यासाठी. आणि 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये एक वाटीभर भात शिजवायचा आहे, आधी शिजून घ्यायचा आहे. आणि त्या वाटीभर भात शिजवलं, पूर्ण भात एका पत्रावळीवरती घ्यायचा आहे. त्या भातावरती 2 चमच दही टाकायची आहे. त्या दहीवरती थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे. आणि पत्रावळी ती सरळ वरती गच्चीवर घेऊन जायचं आहे. गच्चीवर किंवा पत्रावर जिथं तुमचं घर आहे असं घरच्या आपल्या वरती असं घेऊन जायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि पाणी त्या पत्रावळीभोवती 3 वेळेस उलटं असं फिरवायचं आहे. आपण देवाला पाणी फिरवत असताना असं कसं सरळ फिरवतो, पण पितरांना हे उलटं फिरवायचं असतं. उलटं फिरून झाल्यावर आपल्याला सरळ घरी यायचं आहे. मग जे समजा तिथं आता त्या दही भाताला जर कावळे येऊन जर स्पर्श केले, कावळ्याने खाल्ले तर असं समजलं जातं की आपल्या पितरापर्यंत पोहोचले. आपण कोणतीही पितरांची जी सेवा करतो तर कावळं शिवल्यावर आपल्याला असं संतुष्टी होते की आपल्या ती जे कावळ्याने खाल्लेलं जे अन्न आहे ते पितरापर्यंत पोहोचतं, असं शास्त्रीय नियम आहे. आणि भगवंताने सुद्धा असं सांगितलेलं आहे, पितरांना खाऊ घालायचं असेल जर जो कावळा खाईल तर ते पितृ संतुष्ट होतात.